डेलमध्ये आलो आहे आणि आता मी वायफाय जॉईन केल्यावर मला समजलं की आज वटपौर्णिमा आहे. तर मी थांबा फेऱ्या घालते याला. मी तर फुकेतला वटपौर्णिमा नाही साजरी करू शकत. मी आता फेऱ्या मारते वडाच्या झाडाला. प्रत्येक वटपौर्णिमेला असंच बाहेर जाते. प्रत्येक 7 जन्माच्या एवढ्या सगळ्या वटपौर्णिमेला प्लीज मला असंच फिरव परदेशात. आपण असंच फिरू. आणि चला तर अशा प्रकारे आमची वटपौर्णिमा साजरी झाली आहे फुकेतमध्ये. आता आम्ही चाललोय थोडंसं पेट पूजा करायला. पेट पूजा म्हणजे 2 वाजलेत आणि आम्ही कासा डेल कासा डेलमध्ये आलो आहे. सेकंड डे सेकंड लोकेशन. मस्त व्ह्यू आहे. आता आम्ही चाललो खाली. तुम्हाला आज आम्ही पोचणार जरा डिनर. आता लंच करणार. लंच झाल्यानंतर आम्ही थोडासा आराम करून संध्याकाळी आम्ही आमचं फिरणार आहे. आज त्यांच्याकडून काही प्लॅनिंग नाही आहे. बघू आता आम्ही संध्याकाळी कुठे जातो आहे. कुठे जायचं शिवाय आपल्याला खाली रेस्टॉरंटमध्ये काही आपल्या ह्याचं इंडियामधलं काही खायला मिळतंय का बघू. नाहीतर आम्ही आणलंच आहे. पेरू आम्हाला पेरू मिळाला 20 बाटला. टेस्ट छान आहे ते. गोड पेरू आहे आपले. चलो आम्ही आलोय आता बांगला रोडला. तर आता इथे कोणता तरी मॉल आहे. त्या बांगला रोडच्या करेक्ट समोर आहे हा मॉल. हां आणि बाकीचे ॲक्च्युअल फेमस आहे बांगला रोड, पॅटांग बीच वगैरे. जे नाईट लाईफ वगैरे, बँड वगैरे, बॉलिवूड नाईट वगैरे. तर हे सगळं एक्सप्लोर करणार आहे आज आम्ही रात्री. तर आता इथून पुढं बघू काय कोणत्या कोणत्या गोष्टी फिरेन आम्ही. मॉलमध्ये पण कोणते कोणते शॉप्स वगैरे आहेत, काय भेटू शकतं मॉलमध्ये वगैरे. लेट्स सी. हा ब्रँड आय थिंक आपल्याकडं पुण्यामध्ये आहे कोणत्या तरी मॉलमध्ये. फिनिक्स मॉलमध्ये आहे वाटतं. हे नॉर्मलच डिझाईन आहे जे आपण इंडियामध्ये पण बघायला मिळते तुम्हाला. असं काही युनिक नाही आहे की तुम्ही ते घेतल्यावर असं वाटेल की हां बाहेरून आणलंय. असं काही थोडेफार काहीतरी गोष्टी असतील किंवा तशा असतील. हे काय ह्या क्लिप्स इंडियात पण मिळतात. हे 100 बातला आहे. 100 बात म्हणजे आपल्या इथले 300 रुपये. हेच आम्ही स्ट्रीट रोडला 30 बातमध्ये घेतलेलं. खूप प्राइसिंगचा फरक आहे, डिफरन्स आहे. प्लीज तुम्ही 2-3 ठिकाणी विचारायचं. भरपूर गोष्टी आहेत अशा की ज्या आता फुकेतमध्ये कॉस्टली मिळतात. इवन कॅब पण. आम्ही कॅब पण बुक केलेली तर 200 बात 250 बातपर्यंत मिळते कॅब इथं. जे बांगला रोडला नाही, कराबीमध्ये आम्ही काल होतो तिथं कॅब 50 किंवा 60 बातमध्ये मिळत होती. तर इथं ट्रिपल प्राईज आहे. 150-200 बातमध्ये मिळतं. हे बघा लायटरचं कलेक्शन आहे जे काय आपल्या काही कामाचं नाही आहे.
इथं नाईफ वगैरे आहे. 700 बाथला आहे चप्पल, हँडमेड चप्पल. मॉलमध्ये भरपूर गोष्टी आहेत, फक्त ॲज कम्पेअर टू स्ट्रीट आणि मॉलमध्ये डिफरन्स आहे, जसं आपल्या इथं पण आहे. हे बघा, यांनी रेझनमध्ये टाकले त्यांना. These all are real. आम्ही चाललो आहे आता 7-Elevenमध्ये, कारण आम्ही एवढ्या रील बघितल्यात 7-Elevenच्या येताना, जे ते प्रत्येकजण 7-Elevenमध्ये जायचं किंवा 7-Elevenमध्ये आल्यानंतर इकडं जायचं, असं आपल्या इकडचे इंडियन भरपूर लोक येतात. ते एकदा एक्सप्लोर करून बघू की 7-Elevenमध्ये एक्झॅक्टली मिळते काय. बाकी त्याचे कोल्ड्रिंक्स वगैरे जे आपण बनवून मिळतात ते तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय काय आहे ते बघू. हे तर नॉनव्हेज आहे, फिश वगैरे, प्रॉन्स वगैरे प्रिझर्व करून ठेवलेले. अशा रेडीमेड मील पण मिळतात. हे राईस आणि भुर्जी आहे, परत हे ऑमलेट राईस, हे पण काहीतरी आहे चिकन वगैरे, हे भुर्जी अंडा राईस, असं वेगवेगळे यांनी प्रिझर्व करून ठेवलेले आहे. जर आपल्याला काही खायचं असेल, खायचं असेल तर इथून घ्यायचं आणि ते ओव्हनमध्ये गरम करून देतात आणि मग खा कधी पण. हे नूडल्स आणि काहीतरी आहे. ह्याच्यावर ना व्हेज नॉनव्हेज कळतं ना काही. मी विचारलेलं नाही, यांना व्हेज आणि नॉनव्हेजमधला फरक कळतं आहे. हे फक्त मिक्स करून ठेवलं आहे एवढं सगळं त्यांनी प्रिझर्व करून. हे आम्हाला सकाळी ब्रेकफास्टला पण होतं ज्या आयबीज हॉटेलला. दिसायलाच असलं डेंजर आहे, कसं खायचं काय नाही. हे आहे व्हायरलवालं ज्या गोष्टी आपण बघत होतो, जे याच्यातला एक एक गोष्टी घ्यायचे आणि स्वतःचं ड्रिंक बनवायचं. हे आहे ते आईस क्यूबचं मशीन, जिथून आईस क्यूब वगैरे घ्यायचे, हे मिक्स करायचे आणि ड्रिंक बनवायचे. बाकी इथं बियर वगैरे आहेत, काका घेत आहेत काहीतरी बियर वगैरे. आता आहे संध्याकाळी कार्यक्रम. बाकी ऑलमोस्ट आपलं 7-Eleven म्हणजे डीमार्ट असल्यासारखंच आहे, फक्त इकडं एवढंच आहे की काय जास्त गर्दी दिसत नाही आहे. कारण 7-Eleven ट्राय करतोय तो 7-Elevenचा आहे ना, कुठं व्हिडिओ बघितला व्हायरल ड्रिंकचा, तर तो ट्राय करतोय. वेगवेगळे म्हणजे आहेत ड्रिंक, तर त्याच्यामध्ये मी असं इंस्टाग्रामवरती पण पोस्ट बघितले. त्या पोस्टमध्ये हे होतं, हे चॉकलेट मिल्क आणि हे बनाना आहे मेची, हे दोन्ही मिक्स करतो याच्यामध्ये. आपलं मिल्कमध्ये ऑलमोस्ट फुल झाले. लेट्स सी हाऊ इट्स टेस्ट. फक्त ओकू नको श्री. ओ माय गॉश, छान दिसतंय ना. दिसायलाच छान दिसतंय. आता टेस्टला बघूयात. मला वाटतं की एवढा आईस टाकायला नव्हतं पाहिजे होतं, ते पानचट व्हायला नको. स्टोरीज आय थिंक मिळतं बनानाचं, तशी टेस्ट नाही एवढी स्ट्रॉंग, पण आहे चांगलं. असं काही खराब नाही म्हणू शकत. हे टोटल किती बाटला घेतलं? 33. हां, 33 बाटल्या घेतल्या, म्हणजे ऑलमोस्ट आपल्या इकडचे 100 रुपये. चांगलं आहे, छान आहे, आवडलं मला. टेस्ट पण चांगलं. आता घे चॉकलेट मिल्कमध्ये काय नसेल ना? चॉकलेट मिल्कमध्ये काय असणार आहे? झाले मिक्स आता. छान आहे, फक्त याने
जास्त आईस टाकलाय ए अरे आईस नाही लगेच मिक्स होत. ओके शेफ. फक्त आपल्या इथं खूप शुगरी घ्यायची सवय आहे ना, इथं कमी शुगर आहे. शुगर नाहीये. चलो या इथं बांगला स्ट्रीट आहे. इथं पण तुम्हाला वाईफ दाखवतो.